मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. पूर्वी आपण राजशाहीत होतो, आता लोकशाहीत आहोत. लोकशाहीतल्या बऱ्याच राजकारण्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कुठल्या कुठल्या गुणांचं कौतुक करायला पाहिजे आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याच्यावर एक दीर्घ चिंतन होऊ शकतं. शाहू महाराजांचं अफाट चरित्र आणि त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याबद्दल आपण जितकं बोलू, त्या गोष्टींना जितका उजाळा देऊ आणि आजच्या काळाच्या संदर्भात ते जितकं अंमलात आणायचा प्रयत्न करू, तितकं आजच्या काळात आपण अधिक चांगल्या स्थितीत येऊ असं मला वाटतं. आता त्याबद्दलचीच एक गोष्ट मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे की जयपूर अत्रौली घराण्याचे अध्वर्यू, जनक असं ज्यांना म्हटलं जातं, ते उस्ताद अल्लादिया खाँ साहेब किंवा मग चित्रतपस्वी आबालाल रहमान, संगीत सूर्य केशवराव भोसले यांसारख्या दिग्गज कलाकारांना छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. त्यांची कला बहरत कशी राहील, त्यांना शांतपणे स्वस्थतेत आपल्या कलेची उपासना कशी करता येईल याबद्दलची काळजी घेणं एक राजा म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या कामातला एक महत्त्वाचा भाग मानलं. असेच होते गोविंदराव टेंबे, ज्यांना वादनपटू असंही म्हणतात. तर या गोविंदराव टेंबे यांनी त्यांच्या चरित्रात सांगितलेली ही जी गोष्ट आहे ना, ती ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर शाहू महाराजांचं बहुअवधानी असं रूप डोळ्यासमोर येतं. किती गोष्टींकडे त्यांचं लक्ष असायचं, किती काळजी असायची त्यांना, हेच आपल्याला यातनं समजतं. तर झालं असं की शिवराज मंडळी या नावाची गोविंदराव टेंबेंची ज्यावेळी नाट्यसंस्था स्थापन झाली, त्यानंतर लगेचच्याच काळात त्यांच्या नातेवाईकांपैकी एक जण एका असहाय्य विधवा स्त्रीला घेऊन गोविंदराव टेंब्यांकडे आला. तर झालं असं होतं की ती विधवा स्त्री होती, तिच्यावर थोडीशी वाईट परिस्थिती ओढावलेली होती कौटुंबिक कारणामुळं. त्यावेळी बऱ्याच विधवा स्त्रियांची अशी स्थिती असायची की नवरा गेल्यानंतर कधी कधी घरातून त्यांना बाहेर काढलं जायचं किंवा इस्टेटीतनं बेदखल केलं जायचं, हे घडत होतं. तर अशीच या विधवेचीही स्थिती होती. ही विधवा एका बड्या इनामदार घराण्यातली होती, त्यामुळे इस्टेटही भरपूर होती. या विधवेचा नवरा घरातला कर्ता पुरुष, घरातला मोठा मुलगा, आणि तो गेल्यावर दिरानी या बाईला आपल्याला इस्टेटीतला वाटा द्यायला लागेल म्हणून या असहाय्य विधवेला जवळजवळ घरातनं बाहेरच काढलं होतं. तर ही गोष्ट गोविंदराव टेंबे छत्रपती शाहू महाराजांकडे घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की या बाईची काहीतरी आपल्याला सोय लावायला हवी आणि त्यासाठीच पोटगीची व्यवस्था करण्याचा तिच्या दिराला हुकूम व्हावा. हे ऐकल्यानंतर छत्रपती शाहू महाराज थोडे मिश्किल स्वरात म्हणाले, दीर निराळा राहतोय आणि त्याला हुकूम कसा द्यायचा र? तुले का वकिली सोडून नाटकात गेलास तेच बरं झालं. काय पांडुता त्या? आता त्यावर पांडुता त्या म्हणाले, सरकार वकील पुष्कळ आहे ती, पण यांची गोष्ट काय र? तुला किती मुलगे आहेत? आता असं शाहू महाराजांनी गोविंदराव टेंब्यांना विचारलं. ते म्हणाले, मला 3 मुलगे आहेत आणि 1 मुलगी आहे. त्यावर महाराज म्हणाले, मग 3 मुलगं घेऊन तुला काय करायचं इथं? एका मुलाला बाईच्या मांडीवर दत्तक द्यायचं तुला कळत नाही आणि वकिली करत होतास की र? महाराजांचे हे शब्द ऐकल्यानंतर गोविंदराव टेंब्यांना त्यांना काय म्हणायचं हे लक्षात आलं. पण तरीही गोविंदराव टेंबे म्हणालेच, घरी परवानगी घेऊन बघतो. त्यावर महाराज काय म्हणाले माहितीये? घरी काय विचारतोस र? मुलगा इनामदार झाला तर तुझ्या बायकोला नकोच असेल की अगदी. जा उद्या दत्तकाचा अर्ज घेऊन ये. त्यानंतर शेवटी गोविंदराव टेंबे जाताना महाराज जे म्हणाले ते एका कर्त्या राजाचे बोल होते. त्या बाईच्या पोटा पाण्याचं हाल झालं तर ध्यानात ठेव बरं का. तर अशा पद्धतीनं चर्चा करून, विचारविनिमय होऊन, सर्वांची संमती घेऊन गोविंदराव टेंब्यांचा मुलगा विनायकराव दत्तक झाला. आता या घटनेवरून, गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की
की छत्रपती शाहू महाराजांना जसे मोठमोठे प्रकल्प महत्त्वाचे वाटत होते, तसंच आपल्या संस्थानातल्या एका साध्या विधवेच्या अन्यायाबद्दल पण त्यांना खूप कणव होती. ते त्याबद्दल सजगपणे विचार करायचे आणि निर्णय पण घ्यायचे, आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होईल याची पण ते काळजी घ्यायचे. आणि मग आपल्या लक्षात येतं की लोकशाहीतल्या लोकप्रतिनिधींनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणारे जे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या तक्रारी आहेत, त्याची कशी दखल घेतली पाहिजे, कशी त्याची सोडवणूक केली पाहिजे, किती आत्मीयता दाखवली पाहिजे, हे लक्षात येतं. तर छत्रपती शाहू महाराज असतील किंवा मग न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, इतिहासातली अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत, काही घटना आहेत ज्यातनं आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळू शकते. तर मी ओंकार इतिहासातल्या अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक असतो, आणि मला आशा आहे की तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक असाल. तेव्हा भेटूया मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून.